तर अक्षय कर्डिले 8व्या फेरीत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। राहुरीमध्ये पोटनिवडणुकीत मतमोजणीला सुरुवात 8वी फेरी या ठिकाणी झालेली आहे। तर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार ही आघाडीवर असल्याची बातमी आहे। दोनही पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्ष आघाडीवर असल्याचं वृत्त। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले 8व्या फेरीतही आघाडीवर। या सगळ्या संदर्भात अक्षय कर्डिलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांचं काय म्हणणं आहे पाहूया। ही निवडणूक म्हणजे सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतली होती। ही निवडणूक नसून ही प्रत्येकाची भावना कर्डिले साहेबांच्या प्रती होती आणि ही भावना प्रत्येकाने आपापल्या मतातून व्यक्त केलेली आहे। गेल्या 30 वर्षापासून साहेब प्रत्येकाच्या सुखात दुःखात एक कुटुंबातल्या सदस्यासारखे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये साहेबांनी घर तयार केले आणि आज आपल्यामध्ये 6 महिने झाले साहेब नाहीत, पण तेवढंच प्रेम आणि तेवढाच विश्वास जनतेने माझ्यावर देखील दाखवलाय। जनतेने सुद्धा माझ्यावर प्रेम आणि तेवढाच विश्वास दाखवला असं अक्षय कर्डिले यांनी स्पष्ट केलेलं आहे। अक्षय कर्डिले 8व्या फेरी अंती आघाडीवर 22,000 मतांनी अक्षय कर्डिले आघाडीवर असल्याचं कळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।